7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सेट परीक्षेची ॲन्सर की पब्लिश झालेली आहे. त्यामध्ये नेचर ऑफ कर्व ह्या टॉपिकवर एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. तो प्रश्न चॅलेंज करायला पाहिजे किंवा नाही, असा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्याच प्रश्नावर चर्चा करणार आहोत. प्रश्न या प्रकारे विचारला होता: द फॉलोइंग XY points are plotted on XY plane and the adjacent point are joined by smooth curve. आणि डेटा दिलेला होता आणि प्रश्न विचारलेला होता: व्हॉट विल बी द नेचर ऑफ कर्व? ए स्ट्रेट लाईन, बी पॅराबोला, सी हायपरबोला, डी एक्सपोनेन्शियल कर्व. अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला होता. सर्वप्रथम आपण दिलेला जो डेटा आहे त्याचा यूज करून ग्राफ प्लॉट करूया. सर्वप्रथम दिलेला डेटा यूज करून आपण ग्राफ प्लॉट करूया. आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज 1, 2, 3, 4 आणि 5 दिलेल्या आहेत आणि रिस्पेक्टिव्ह 1साठी वायची व्हॅल्यू 60 होणार, 2साठी 30, 3साठी 20, 4साठी 15 आणि 5साठी 12. तर हा सर्व डेटा यूज करून आपण ग्राफ प्लॉट करू शकतो. तर दिलेल्या माहितीनुसार, दिलेल्या डेटानुसार आपला जो ग्राफ असेल तो या प्रकारे दिसेल. आता आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की हा जो कर्व आपण ट्रेस केलेला आहे तो स्ट्रेट लाईन आहे, पॅराबोला आहे, हायपरबोला आहे की एक्सपोनेन्शियल कर्व आहे, ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. आता बऱ्याच लोकांना कन्फ्युजन हायपरबोला आणि एक्सपोनेन्शियल कर्व या दोघांमध्ये आहे. ॲन्सर कीमध्ये याला हायपरबोला हे ॲन्सर करेक्ट दिलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी याचं एक्सपोनेन्शियल कर्व हे उत्तर केलेलं आहे त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आपण हा प्रश्न चॅलेंज करायला पाहिजे किंवा नाही. तर सर्वप्रथम आपण एक्सपोनेन्शियल कर्व विषयी थोडीशी माहिती बघू. एक्सपोनेन्शियल कर्व म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक्सपोनेन्शियल फंक्शनला रिप्रेझेंट करणारं. फॉर एक्झाम्पल f(x) (a⁴x) हे एक एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. आता यामध्ये आपण एक्सच्या विविध किमती टाकल्यानंतर आपल्याला काहीतरी व्हॅल्यू मिळणार. जसं फॉर एक्झाम्पल आपण x = 1 ठेवलं तर a⁴1 म्हणजे आपल्याला a मिळणार. एक्सची व्हॅल्यू जर आपण 2 ठेवलं तर आपल्याला aचा स्क्वेअर मिळणार. अशा विविध व्हॅल्यू मिळतील. तर ह्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर जो डेटासेट तयार होतो त्याला जर आपण ट्रेस केलं तर आपल्याला एक्सपोनेन्शियल कर्व मिळतो. आता एक्सपोनेन्शियल कर्व हा 2 प्रकारचा असू शकतो, एक इन्क्रीजिंग आणि एक डिक्रीजिंग. इन्क्रीजिंग म्हणजे जेव्हा एक्सची व्हॅल्यू वाढणार तेव्हा आपल्या फंक्शनची व्हॅल्यू पण वाढत राहणार. म्हणजे एक्स वाढला म्हणजे वाय पण वाढत असणार, त्याला आपण इन्क्रीजिंग म्हणतो. परंतु जर एक्सची किंमत वाढत असेल आणि वायची किंमत जर कमी होत असेल त्याला आपण डिक्रीजिंग प्रकारचा एक्सपोनेन्शियल कर्व म्हणतो. आता प्रश्नामध्ये आपल्याला जो डेटा दिलेला होता त्याच्यावरून एक गोष्ट तर निश्चित आहे की हा जो कर्व असेल तो डिक्रीजिंग टाईपचा असायला पाहिजे. म्हणजे बघा, एक्सची व्हॅल्यू जेव्हा वाढत आहे 1, 2, 3, 4, 5, वायची व्हॅल्यू कमी कमी होत आहे, म्हणजे हा डिक्रीजिंग टाईपचा असेल. तर डिक्रीजिंग टाईपचा एक्सपोनेन्शियल कर्व कसा दिसतो ते आपण बघूया. तर डिक्रीजिंग टाईपचा जो एक्सपोनेन्शियल कर्व असतो तो या प्रकारे दिसतो. म्हणजे एक सडनली व्हॅल्यू डिक्रीज होते आणि ती व्हॅल्यू जसं जसं एक्सची व्हॅल्यू खूप मोठी मोठी होणार तसं तसं ते शून्याच्या खूप जवळ जातं, पण शून्य होत नाही. एक्सपोनेन्शियल कर्व कधीच म्हणजे शून्य त्याची किंमत येऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो एक्स ॲक्सिसला कधीच इंटरसेक्ट करणार नाही. एक्स ॲक्सिसच्या खूप क्लोज येतो, परंतु एक्स ॲक्सिसला तो कधीच इंटरसेक्ट करत नाही. कारण एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट केलं याचा अर्थ असा होणार की त्या फंक्शनची किंमत शून्य झाली. परंतु एक्सपोनेन्शियल फंक्शन कधीच शून्य होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो कधीच एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करणार नाही. आता आपल्याला जो डेटा दिलेला होता त्याचा वापर करून आपण जो कर्व ट्रेस केला त्याला आपण ऑब्झर्व करूया. याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला फक्त 1, 2, 3, 4, 5 ह्या 5 पॉईंटवर ट्रेस कसं बिहेव करणार याची माहिती आपल्याला आहे. 5च्या पुढे काय होणार हे आपल्याला माहीत नाही. 6, 7, 8, 9, 10 याला हा ट्रेस म्हणजे हा जो कर्व आहे तो कसा ट्रेस होईल, म्हणजे कसा बिहेव करेल हे आपल्याला माहीत नाही. 6, 7, 8, 9, 10 ला हा
पुन्हा इन्क्रीज होईल का? पुन्हा वर म्हणजे आता आपल्याकडे फक्त जी माहिती दिलेली आहे, त्याच्यानुसार आपल्याला फक्त एवढं माहिती आहे, की हा 1ला 60 असणार आणि 5ला 12 असणार. त्याच्यानंतर याचं बिहेवियर कसं असणार याच्याविषयी आपल्याकडे कुठलीही माहिती नाही. जसं 6साठी फॉर एक्झाम्पल हा कर्व 12पेक्षा जास्त झाला, फॉर एक्झाम्पल पुन्हा 15 झाला, तर मग हा एक्सपोनेन्शियल होऊच शकणार नाही. कारण एक्सपोनेन्शियल कर्व एक तर इन्क्रीजिंग असतो किंवा डिक्रीजिंग, तर तो डिक्रीजच व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे याचं बिहेवियर कसं असणार हे आपण ह्या डेटावरून सांगू शकत नाही. त्याच्यामुळे हा एक्सपोनेन्शियल कर्व राहीलच याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. हा राहू शकतो, पण तो डिपेंड कशावर करतो, की याच्या पुढच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कशा आहेत त्याच्यावर तो डिपेंड करतो. परंतु त्या व्हॅल्यू आपल्याकडे नसल्यामुळे आपण हा एक्सपोनेन्शियल कर्वच राहील असं म्हणू शकत नाही. फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, तर फॉर एक्झाम्पल 6साठी याची किंमत 12पेक्षा जास्त आली काहीतरी, फॉर एक्झाम्पल. तर मग हा एक्सपोनेन्शियल कर्व राहू शकत नाही. कारण मी सांगितलं होतं तुम्हास, की एक्सपोनेन्शियल कर्व एक तर इन्क्रीजिंग असणार किंवा डिक्रीजिंग. आता याचा पॅटर्न डिक्रीजिंग आहे. 60, 30, 20, 15, 12. पण समोरच्या स्टेपला जर हा 12पेक्षा जास्त होत असेल, तर मग हा डिक्रीजिंग पण राहणार नाही. त्याच्यामुळे याला आपण एक्सपोनेन्शियल कर्व असं म्हणू शकत नाही. आता एक्सपोनेन्शियल कर्वचा ट्रेस केल्यानंतर आपल्याला कर्व मिळतो. तो कर्व किंवा हायपरबोला हे थोडेफार प्रमाणात दिसायला सारखे दिसतात. आता याच्यामध्ये ऑप्शन ए स्ट्रेट लाईन तर राहू शकत नाही, कारण की ही स्ट्रेट लाईन नाही हे तर आपल्याला क्लिअरली समजत आहे. परंतु हा थोडंफार एक्सपोनेन्शियल कर्वसारखा दिसतोय, परंतु तो एक्सपोनेन्शियल कर्व पण नाही. आता एक्सपोनेन्शियल कर्व आणि हायपरबोला हे दिसायला थोडेफार प्रमाणात सिमिलर दिसतात. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर नेचरमध्ये विविध ठिकाणी आपल्याला हायपरबोला बघायला मिळतात. पेन्सिलचा जो टिप असतो म्हणजे आपण एखादी पेन्सिल शार्प केल्यानंतर जो टिप होतो, तो एक हायपरबोलिक पाथवेसारखा दिसतो. जो आपली लाईट बीम असते ती पण ती पण हायपरबोला ट्रेस करते. तर हायपरबोला आणि एक्सपोनेन्शियल कर्व हा थोडाफार प्रमाणात दिसायला एक सिमिलॅरिटी दिसतो. आता ज्या प्रकारे सर्कलचं स्टँडर्ड इक्वेशन असतात एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर, त्याप्रमाणे हायपरबोलाचं पण काही स्टँडर्ड इक्वेशन असतात. स्पेशली रेक्टँग्युलर हायपरबोला जो असतो त्याचं इक्वेशन असतो एक्स वाय इज इक्वल टू सी स्क्वेअर. म्हणजे आपण कुठल्याही पॉईंटवर एक्स वायचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तो जर आपल्याला काहीतरी कॉन्स्टंट मिळत असेल, काहीतरी सारखं मिळत असेल, तर तो जो कर्व असतो तो हायपरबोला असतो. तर आता आपल्या क्वेश्चनमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला 1, 2, 3, 4, 5 या पॉईंट्सवर वायची व्हॅल्यू दिलेली आहे. तुम्ही कुठल्याही पॉईंटवर एक्स आणि वाय जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 60 ॲन्सर येतो. जसं फॉर एक्झाम्पल 1साठी बघितलं तर 1 × 60 60, 2 × 30 60, 3 × 20 60, 4 × 15 60, 5 × 12 60. म्हणजे हा जो काही डेटा आपल्याला दिलेला आहे, हा डेटा रेक्टँग्युलर हायपरबोलाचा जो इक्वेशन आहे तो सॅटिस्फाय करतो. त्याच्यामुळे हा 100% जो कर्व आहे तो हायपरबोलाच आहे. हा दिसायला थोडाफार आपल्याला एक्सपोनेन्शियल कर्वसारखा वाटत असला, तरी पण जो डेटा आपल्याला दिलेला आहे त्याच्यावरून आपण कॉन्क्लूड करू शकत नाही, की हा एक्सपोनेन्शियल कर्वच राहील. हा एक्सपोनेन्शियल कर्व राहील की नाही हा डिपेंड करेल याच्या पुढच्या व्हॅल्यूंसाठी हा कसं बिहेव करतो. परंतु हा रेक्टँग्युलर हायपरबोलाचा इक्वेशन सॅटिस्फाय करत असल्यामुळे हा रेक्टँग्युलर हायपरबोलाच आहे. त्याच्यामुळे हा एक्सपोनेन्शियल कर्व राहू शकत नाही. त्याच्यामुळे याचं ऑप्शन सीच करेक्ट आहे आणि ऑप्शन सीच इंटरिम ॲन्सर कीमध्ये दिलेलं आहे. तर याला आपण एक्सपोनेन्शियल कर्वसाठी जर चॅलेंज केलं तरी पण याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. याचं ऑप्शन सी हायपरबोला हेच करेक्ट उत्तर आहे आणि हेच करेक्ट उत्तर राहील.